अरे तुकाराम शेतात बाजरी करावं म्हणतोय, पण कोणचा वाण लावावा हे काय समजना झाले. हे बघ, बाजरी लावायची म्हणलं की पर्याय एकच, धान्या सीड्सची DBH 739. हा वाण म्हणजे धान्या बाजरीचा राजा आहे, राजा. राजा, असं काय आहे या वाणाची वैशिष्ट्य? अरे काय काय म्हणून सांगू, अरे आपल्या शेतकऱ्यांसाठी हे सोनं सोनं. अरे कस, जरा इसकटून तरी सांग. अरे या वाणाची वैशिष्ट्य म्हणजे कणीस एकदम घट्ट असल्यामुळं दमदार उत्पादन मिळतंय आणि चमकदार टपोर दाना असल्यामुळं मार्केट मध्ये गेलं की या बाजरीला इतर बाजरीपेक्षा 4 रुपये जास्तीचा दर मिळतोय. म्हणजे आपल्याला फायदा होतोय, आपल्याला एक्स्ट्राच पैसे मिळतात या. अरे समद खरंय बघ. अरे पण फुटव्याचं कसं आहे? अरे मित्रा सकाराम, अरे दमदार उत्पादन हाय म्हटल्याव फुटवत तर जास्त असणारच की, आणि टपोर चमकदार दाना असल्यामुळं अरे आपल्याला जास्त दर मिळतो या. आणि लक्षात ठेव, तू फुटव्याचं म्हणशील तर प्रत्येक जाग्यावर तुला 4-5 फुटवं दिसत्यालच, आणि प्रत्येक फुटव्याचं कणीस कसं दमदार असणार आहे, त्यामुळं आपल्याला जास्तीचं उत्पादन मिळतंयच. तर खायला पण लय जोरात आहे बघ बाजरी. एवढंच नाही तर या वाहनाचा चारा शेवटपर्यंत हिरवागार असतो या, आणि